बँकेकडून कर्ज हवं असेल आणि त्या संदर्भातल्या कागदपत्रांवर तुम्ही मराठीतून सही करणार असाल तर जरा थांबा। एका मराठी माणसाला सारस्वत बँकेत मराठीतून सही केल्यानं काय धक्कादायक अनुभव आला तो जरा पहा। हे आहेत तानाजी पवार। आपल्या फिक्स डिपॉझिटवर कर्ज काढण्यासाठी ते आपल्या मुलासोबत घाटकोपर पश्चिम येथील सारस्वत बँकेत गेले। तानाजी आणि त्यांचा मुलगा दीपक पवार यांनी अर्ज वाचला आणि बँकेने दिलेल्या इंग्रजी भाषेतल्या कागदपत्रांवर सही केली, पण ती मराठीतून। आता मराठीतून सही करणाऱ्या व्यक्तीला इंग्रजी भाषेतली कागदपत्र समजत नाहीत असा बहुधा सारस्वत बँकेचा समज असावा। म्हणूनच की काय त्यांनी तानाजी यांना दुसरा खुलासा द्यायला सांगितलं। इंग्रजी भाषेतली ही कागदपत्र माझा मुलगा दीपक याने मला समजावून सांगितली असं पत्र बँकेला त्यांच्याकडून हवं होतं। मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष असलेल्या दीपक पवारांनी यावर जोरदार आक्षेप नोंदवला। एकतर मराठी भाषेत कागदपत्र द्यायची नाहीत आणि मराठीतून सही केली म्हणून पुन्हा वेगळं पत्र मागायचं हा मराठी माणसाचा अपमान आहे अशी भावना त्यांनी बोलून दाखवली। मराठीतनं सही करणाऱ्या माणसाला इंग्रजी कळणारच नाही किंवा इंग्रजीतनं सही करणाऱ्या माणसाला मराठी कळणारच नाही अशा प्रकारच्या समजुतीतनं आणि मराठीला अनुल्लेखानं मारण्याच्या वृत्तीमधनं हे सगळं आलेलं आहे। कोणत्याही ग्राहकाची सही ही त्याची ओळख असून त्या सहीच्या आधारेच बँकांचं कामकाज चालतं। मात्र केवळ मराठीतून सही केली म्हणून वेगळा खुलासा मागणं हा चुकीचा प्रकार असल्याचं महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज युनियननं स्पष्ट केलंय। मराठी राज्यामध्ये मराठी राजभाषा असेल तर इंग्रजी, हिंदी आणि मराठी या तिघांनाही समान दर्जा असला पाहिजे। पहिल्यांदा मराठी फॉर्म पाहिजे, मग हिंदी फॉर्म पाहिजे आणि मग इंग्रजी फॉर्म पाहिजे। कोणत्याही बँकेत हिंदी, इंग्रजी किंवा लोकल भाषेतून व्यवहार व्हावेत असा नियम आहे। कोणी मराठीतून सही केली असेल तर वेगळा खुलासा लिहून घेण्याचा कोणताही नियम नसल्याची माहिती रिझर्व्ह बँकेच्या जनसंपर्क अधिकारी अल्पना किलावाला यांनी दिली आहे। तर असा नियम नसला तरी खबरदारी म्हणून आम्ही असं लिहून घेतो, त्याबाबत सक्ती करत नाही असं स्पष्टीकरण सारस्वत बँकेचे जनरल मॅनेजर शिरीष भामरे यांनी दिलंय। एका बाजूला मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या राजधानीत राजभाषा मराठीतून स्वाक्षरी केली म्हणून मराठी माणसाला खुलासा लिहिण्याची पाळी येत असेल तर यासारखं ते दुर्दैव कोणतं। व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव जाधवसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।